नमस्कार मित्रांनो व्हॉट्सअप हे प्रत्येक व्यक्ती वापरतो। तर व्हॉट्सअपबद्दल काही महत्त्वाच्या सेटिंग्स ते प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे। जसं की एका व्हॉट्सअपमध्ये 2 सिम कार्ड नंबर कसे वापरावे, चुकीचा मेसेज एडिट कसा करावा, आपण सेंड केलेली पिक्चरची कोणी स्क्रीनशॉट घेऊ नये, असे खूप काही ट्रिक व सेटिंग आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे अशाच नवीन व्हिडिओ व अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हॉट्सअपवर आपण कोणाशी पर्सनल चॅटिंग करतो तर ती चॅटिंग हिस्ट्री दोघांमध्ये राहावी। त्यासाठी पहिली सेटिंग आहे, व्हॉट्सअपवर यायची आहे आणि इथे ओपन करायचं आहे आणि खाली बघा चॅट लॉकचं ऑप्शन आहे, ते ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर चॅट लॉक होईल आणि पुन्हा ओपन करायचं असेल तर फिंगरप्रिंट द्यावे लागेल, म्हणजे तुमचा मोबाईल कोणी घेतला तर तुमचं पर्सनल माहिती तो वाचू शकणार नाही। कधी काय होते, आपण कोणता मेसेज सेंड करतो, नंतर आपल्याला वाटते की मेसेजमध्ये चूक झाली तर आपण डिलीट फॉर एव्हरीवन करून पुन्हा मेसेज सेंड करतो। पण या ट्रिकमुळे तुम्हाला मेसेज डिलीट फॉर एव्हरीवन करायची गरज नाही। तर जो मेसेज चुकीचा सेंड झाला आहे त्यावर क्लिक करा, त्यानंतर वरती 3 डॉटवर या आणि एडिट करून सेंड करा। कधी काय होते, आपल्याला अननोन नंबरने ऑडिओ व्हिडिओ कॉल येतात, म्हणजे स्कॅम कॉल। तर असे फालतूचे अननोन ऑडिओ व्हिडिओ कॉल स्टॉप करण्यासाठी आपल्याला 3 डॉटवर यायचे आहे, त्यानंतर सेटिंगमध्ये यायचे आहे, त्यानंतर प्रायव्हसीमध्ये यायचे आहे, प्रायव्हसीमध्ये कॉलमध्ये यायचे आहे, इथे सायलेन्स अननोन कॉल याला ॲक्टिवेट करायचे आहे। ॲक्टिवेट केल्यानंतर जेवढे पण अननोन नंबर आहेत, स्कॅम नंबर आहेत, ते कॉल सायलेन्स होऊन जाईल। कधी काय होते, व्हॉट्सअपवर आपल्याला काही डाटा सेव्ह करायचा असतो, पण तो कुठे करावा यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे। इथे प्लस आयकॉनवर क्लिक करा, खाली बघा मेसेज युअरसेल्फ, त्यावरती क्लिक करून तुम्हाला जो डेटा सेव्ह करायचा आहे तो इथे सेंड करा, म्हणजे तो मेसेज किंवा फाईल कोणाला सेंड होणार नाही, तो तुमच्याकडे सेव्ह राहील। अशा प्रकारे तुम्ही याचा वापर नोटपॅड, काही फाईल, काही फोटोज, ऑडिओज ठेवण्याकरता वापर करू शकता। सर्वांच्या मोबाईलला लॉक असते, पण व्हॉट्सअपला पण लॉक करता येते। त्यासाठी इथे 3 डॉटवर यायचे आहे, त्यानंतर सेटिंगमध्ये यायचे आहे, त्यानंतर प्रायव्हसीमध्ये यायचे आहे, प्रायव्हसीमध्ये फिंगर लॉक, त्यानंतर इमिडिएटली। तर आता बघा तुमचा व्हॉट्सअप लॉक झाला आहे, तुम्ही बॅक गेले तर ते इमिडिएटली लॉक होऊन जाईल। कधी काय होते, आपला मोबाईल हा खराब होऊन जातो, तर आपला काही महत्त्वाचा डेटा हा व्हॉट्सअपमध्ये असतो, तर ही ट्रिक वापरली तर तुम्ही तुमचा ओल्ड डेटा हा न्यू मोबाईलमध्ये घेऊ शकता। त्याकरता 3 डॉटवर यायचे आहे, त्यानंतर सेटिंगमध्ये यायचे आहे, त्यानंतर चार्ट्समध्ये यायचे आहे, त्यानंतर चार्ट्स बॅकअपमध्ये इथे तुम्हाला गुगल अकाउंट ॲड करायचं आहे, त्यानंतर फ्रिक्वेन्सीमध्ये डेली, त्यानंतर इन्क्लुडिंग व्हिडिओ यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आता जो पण काही डेटा आहे तो ऑटोमॅटिक गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह होईल। कधी आपण व्हॉट्सअपवर काही महत्त्वपूर्ण काम करत असताना ऑनलाईन राहतो, समोरच्याला आपण ऑनलाईन आहोत हे दिसते, तर या ट्रिकमुळे तुम्ही ऑनलाईन पण राहाल आणि समोरच्याला तुम्ही ऑनलाईन आहे हे दिसणार नाही। यासाठी 3 डॉटवर यायचे आहे, त्यानंतर सेटिंगमध्ये यायचे आहे, त्यानंतर प्रायव्हसीमध्ये यायचे आहे, इथे लास्ट सीन अँड ऑनलाईन वरती क्लिक करायचे आहे, त्यानंतर इथे नोबडी आणि खाली सेम ॲज लास्ट सीन ही सेटिंग केल्यानंतर तुम्ही जेव्हा पण ऑनलाईन येणार कोणाला दिसणार नाही। कधी काय होते, आपण कोणाला काही फोटो सेंड करतो तर ते फोटो समोरच्या व्यक्ती स्क्रीनशॉट घेऊन मिसयूज करू शकतो, पण या ट्रिकमुळे ती फोटोचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकत नाही आणि शेअर पण करू शकत नाही व फोटो ऑटोमॅटिक डिलीट होणार। त्यासाठी आपल्याला ज्याला फोटो सेंड करायची आहे त्या नंबरवर या, त्यानंतर गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करा, फोटो सिलेक्ट केल्यानंतर राईट साईडला बघा व्ह्यू वन्स यावरती क्लिक करा आणि सेंड करा। अशा पद्धतीने तुमची फोटो ही सेफ राहील। काही वेळा काय होते, आपल्याला कोणी नंबर देतो आणि त्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करायला सांगतो, अगोदर तुम्ही नंबर सेव्ह करता मग मेसेज करता, पण या ट्रिकमुळे नंबर सेव्ह करायची गरज नाही। त्यासाठी इथे क्लिक करा, त्यानंतर वर तो नंबर टाका, तो नंबर व्हॉट्सअपवरती असेल तर बाजूला चॅट ऑप्शन येईल, तिथे क्लिक करून तुम्ही त्याला मेसेज करू शकता। बऱ्याच व्यक्तीकडे 2 सिम कार्ड असतात व दोन्ही नंबरवर व्हॉट्सअप वापरायचे असते, तर आपण 2 वेगवेगळे ॲप्स वापरतो, पण या ट्रिकमुळे ते वापरण्याची गरज नाही, आपण एकाच व्हॉट्सअपमध्ये 2 नंबर वापरू शकतो। तर इथे 3 डॉटवर यायचे आहे, त्यानंतर सेटिंगमध्ये यायचे आहे, त्यानंतर राईट साईडला बघा इथे क्लिक करून खाली बघा ॲड अकाउंट आहे, तिथे नंबर टाकून प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला व्हॉट्सअपबद्दल काही ट्रिक्स व सेटिंग सांगितले आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। जय हिंद, वंदे मातरम।